लगेच कमी नका राम राम पवारांचा 4 चरणाचा अगदी सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठांतरातला नसलही कुणाच्या पाठांतरातला तरी सुद्धा मोबाईलच्या ग्रंथ संपदा या ॲप मध्ये असलेला असा गोड 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आम्ही आमच्या जीवनामध्ये काय साधना केली, नाम संतांनी काय साधना केली, ज्या साधनेचा परिणाम संतांना भगवान परमात्मा प्राप्त झाला, नवे नवे अखिल ब्रह्मांडाच्या पाठीमागे लागलेला जो लाग आहे, नाम कळी काळाची लागण आहे, आज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमाग एक लागण लागलेली आहे। आता मध्ये 2 वर्ष लागण आली होती, कोणती? कोरोनाची, पण ती 2च वर्ष आली आणि गेली, पण एक लागण अशी आहे, या लागणीमधून कोणी सुटला नाही, अशी एक लागण आहे। पण भगवान परमात्म्याच्या ही साधना जर केली, भगवान परमात्मा प्राप्तीची ही साधना जर केली तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या साधनेच्या जोरावरती आम्ही तो कळीचा काळाचा लाग सुद्धा चुकवलेला आहे आणि मग आता आम्हाला कोणत्याही साधनांच्या भानगडीत पडण्याची गरज राहिली नाही। कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी, आता आम्हाला इतर साधना करायची गरज राहिली नाही, फक्त आम्ही आमच्या जीवनामध्ये हरिभजन नावाची साधना केली आणि त्याचा परिणाम काय प्राप्त झाला। तुकोबाराय म्हणतात जो हरिकथा गाईल त्याच्या जीवनात कोणतीही भवव्यथा राहणार नाही, नाम त्याला समाधीही प्राप्त होईल, सुखही प्राप्त होईल, असा एक सरळ सरळ अर्थ। पण या शेवटच्या चरणाचा आणखी एक व्यतिरेकाने अर्थ सांगायचा झाला तर जो हरिकथा नेणे, आधी मी सांगितलं हरिकथा गाईल, आता नेणे शब्द हरिकथेकडे लावा, हरिकथा नेणे, मग तो त्याच्या जीवनात फक्त भव्यथाच गाईल विढाला। असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ ज्यांना ज्यांना कळाला नाही त्यांनी हातवर घ्यावं, ज्यांना ज्यांना अभंगाचा अर्थ कळाला नाही अशाने एकदा हातवर करा। कळाला अर्थ? सर्वांना अर्थ कळाला? कळाला तर सांगू कशाला, करू जे गोड असा सुंदर असा जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे। संतांच्या मूर्ती प्रतिष्ठेनिमित्त कीर्तन आहे, संतांचंच काहीतरी वर्णन करावं वा ज्याच्या लग्नाला गेलंय त्या नवरदेवाचंच नाव सांगावं, म्हणून संतांचंच काहीतरी वर्णन करावं। या अभंगाने खरा तर अभंग जगद्गुरु तुकोबारांचा उपदेशपर या प्रकरणातला आहे, पण संतांचीही काही लक्षणे या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात, म्हणून या अभंगाची निवड केलेली आहे। गोड असा उत्सव अण्णांच्याच दरबारामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये सुरू आहे। अनेक वर्षापासून हा उत्सव सुरू आहे, पण या उत्सवामध्ये मला येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। वारकरी संप्रदायाने आपल्याला अनेक परंपरा दिल्या, वारकरी संप्रदायाने आपल्याला अनेक परंपरा दिल्या आणि त्या परंपरेतलीच एक परंपरा म्हणजे कीर्तन परंपरा आहे। एक परंपरा म्हणजेच कीर्तन परंपरा आहे। तशा अनेक परंपरा वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्याला दिल्या। त्यामध्ये श्रीमद भागवत कथेची परंपरा असेल, रामकथेची परंपरा असेल, हरिपाठाची परंपरा असेल, ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा असेल, सकाळी 10 ते 12 काकड्याची परंपरा असेल, बरोबर ना? सकाळी नाही म्हटलं थंडीचे दिवस आहे काय सांगावं, सकाळी 4 नको 5 ते 6 काकड्याची परंपरा असेल, अशा अनेक परंपरा वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्याला दिल्या। त्यातल्या बहुतांश परंपरा या ठिकाणी सुरू आहेत। काकड्याची परंपरा या ठिकाणी आहे। सकाळी मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा बाबाच्याच मुखातून गोविंदजी महाराज शेळके यांच्या मुखातून आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण करीत आहात। काय होतं महाराज पारायणाने? रोज सकाळी बसायचं, स्टेजवरती एका महाराजांनी बसायचं, 5-25 लोकांनी समोर बसायचं, फक्त ज्ञानेश्वरीवरती बोटं फिरवायची, ओव्या वाचायच्या। फायदा काय महाराज? कारण या जगात फायद्याशिवाय कोणीच काही करत नाही। शास्त्र असं सांगते प्रयोजन अनुद्दिष्ट बंधोन प्रवर्तते, मूर्ख माणूस सुद्धा फायदा असल्याशिवाय तिथं प्रवृत्त होत नाही। शंभड्या पोराला म्हणलं दुकानात जाय ना, ते म्हणते 2 रुपये दे चॉकलेटला, म्हणजे लहान लेकराला सुद्धा फायदा कळते। मग आम्ही एवढे धडधाकट माणसं, आमचं 5-50 वय, आम्हाला फायदा कळू नये का? नेमकं काय फायदा महाराज? सकाळी 2-4 तास बसायचं, फक्त ओव्या वाचायच्या। गुरुनाम गुरु चंद्रशेखर महाराज म्हणतात पारायणाने माणसाला
नारायण होता येतं एवढं सामर्थ्य पारायणात आहे. म्हणून पारायण केलं पाहिजे. ही पारायणाची परंपरा आहे. दुपारी आपण हरिभक्त पारायण धनेश्वरजी बाबा यांच्या पवित्र पावन मुखातून श्रीमद भागवत कथेचं श्रवण करीत आहात. भागवत बाबा उभे आहेत का? बाबांच्या मुखातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात. बघा, श्रीमद भागवत आपल्याला असं सांगते, विढाला त्यावेळी भगवान परमात्मा निजधामाला जायला निघाले. त्यावेळी उद्धवाने देवाला विचारलेला प्रश्न आहे, देवा आपण निजधामाला चालला, आता एखादी आई गेल्याच्या नंतर जसं पोर तिचं पोरकं होतं देवा, तसं तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही सर्वजण पोरके हो देवा, आम्ही भक्तांनी कुणाकडे पाहायचं? आणि भगवान परमात्माने उद्धवाला दिलेलं उत्तर आहे, उद्धवा नाही मी वैकुंठाला जाणार, नाही मी निजधामाला जाणार, मी माझं संपूर्ण तेज एका ग्रंथामध्ये ठेवणार आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत ग्रंथ. म्हणून श्रीमद भागवतकार आपल्याला सांगतात, तेने यं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिः. आणि याच श्लोकाचं मराठीमध्ये भाषांतर करत असताना नाथ महाराज वर्णन करतात, ग्रंथ नव्हे हा श्री घोष ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण तेने यग वाङ्मय मूर्ती. ग्रंथ म्हणजे माझी वाङ्मय रूपी मूर्ती आहे. हा ग्रंथ नाही, साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीमद भागवताच्या रूपाने आपल्याला दर्शन देण्याकरता उपस्थित आहे. आणि अशा महान ग्रंथाचं आपण श्रवण करीत आहात. ही एक परंपरा आपण सांभाळत आहात. संध्याकाळी हरिपाठ आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये हे हरिकीर्तन आहे. महाराज, या हरिकीर्तनाचा काय फायदा हो? जसा तुम्ही पारायणाचा फायदा सांगितला, श्रीमद भागवताचा फायदा सांगितला, तसा कीर्तनाचा फायदा काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप आम्ही भूतकाया
ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवैसा. म्हणून या कीर्तनाची परंपरा फार महान संतांपासून आपल्याला प्राप्त झाली आणि तुम्ही पेठवासियांनी या ठिकाणी अण्णांच्या सानिध्यामध्ये ही कीर्तन परंपरा हजारो वर्षापासून ज्ञानोबरापासून तर जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत, जगद्गुरु तुकोबारायांपासून तर निळोबारायांपर्यंत, निळोबारायांपासून तर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा आजतागायत सुरू आहे. म्हणून आम्ही तुम्ही सर्वजण भाग्यवान आहोत महाराज की ज्ञानोबा तुकोबारायांच्या परंपरेमध्ये येण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला. आणि अण्णांच्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मला सुद्धा या परंपरेमध्ये येण्याचं एक सद्भाग्य प्राप्त झालं. आज मला साथ करण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परम आदरणीय परमस्नेही वैभवजी महाराज या ठिकाणी मृदंग साथ करण्याकरता आहेत. परम आदरणीय परमस्नेही इकडे आमचे भापूरकर बालाजी महाराज सुद्धा उपस्थित आहेत. परम आदरणीय परमस्नेही अमोलजी महाराज आहेत. परम आदरणीय परमस्नेही रामेश्वरजी महाराज आहेत. परम आदरणीय परमस्नेही इकडे अशोकजी महाराज आहेत. आदी करून सर्व टाळकरी मंडळी आहेत. सर्वांचं नाव पाठ नाही. स्वतः रामेश्वरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशी हार्मोनियम साथ करण्याकरता दामोन्ना महाराज आहेत. अगदी अशी सर्व गोड मंडळी आहेत. सर्वांची नावं मला पाठ नाहीत. आणि सुंदर इकडे सोबदार बाबा आहे बघा. त्यांच्या गळ्यातल्या माळी पाहिल्याच्या नंतर मला जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण आठवतं. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात कंठी मिरवा तुळशी कंठी घाला नाही म्हणत, कंठी घाला नाही मिरवा. म्हणजे दाखवायच्या लोकांना आम्ही माळकरी. संतांचं ब्रीद आहे महाराज. म्हणून त्यांच्या गळ्यातल्या माळी पाहिल्याच्या नंतर खरोखर जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या प्रमाणाची आठवण होते. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी असे गोड असे चोपदार बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व गोड टाळकरी मंडळी. आता कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. सर्वांची नावं मला काही पाठ नाही. आणि गोड सिस्टीम आहे बघा सुंदर. एकदा त्यांच्याकडे जा, टाळी वाजवा सर्वांनी. सुंदर सिस्टीम आहे. हा आमचा प्राण आहे बघा कीर्तन करायचा. आता तुम्ही म्हणसाल महाराज आम्हीच काय पाप केलं. तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित आहात. हा सांगू का कशी उपस्थिती आहे तुमची. तुम्हाला करंजी माहिती आहे का. करंजी 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 वाशिम जवळची नाही आणि लेणी जवळची पण नाही. करंजी नावाचा एक पदार्थ आहे. आधी मला सांगा तुम्ही पेठवासी तुमच्याकडे दिवाळी साजरी होते का कायम शिमगाच नाही ना. दिवाळीला आपल्याकडे एक पदार्थ करतात. त्या पदार्थाचं नाव आहे करंजी. काय नाव आहे. करंजी. केवढा असतो पदार्थ. या मृदंगा एवढा नाही ना. नदीमध्ये शिंपलं ज्या आकाराचा असते तेवढ्या आकाराचा करंजी नावाचा पदार्थ. या करंजीला बनवत असताना माया माऊली एक लाटी तयार करते चपाती सारखी छोटी. तिला असं फोल्ड करते आणि त्याच्यामध्ये काय भरते. खोबरखीस भरते. काय भरते. खोबरखीस. बर खोबरखीस भरत असताना जागा शिल्लक ठेवते का बोला. ठासून ठासून भरते. ते छोटा चमचा असतो त्या चमच्यानं दाबते. एका साईडला जागा ठेवते त्यानं दाबते आणि मग त्याचं तोंड मिटकवून घेते. त्या करंजीमध्ये एखाद्या मायामाऊलीनं ठासून ठासून खोबरखीस भरावा तसा तुमच्या उपस्थितीनं तुमचा मंडप ठासून ठासून भरलेला आहे. बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. नाहीतर रामेश्वरजी महाराज आम्ही काही गावात कीर्तनाला जावं मोठा मांडव आणि त्यात 5च पांडव हरी मुकुंदान बुवासहित पाचुंदा. पण या ठिकाणी आपण बहुसंख्येनं उपस्थित आहात. गोड गुरुजन मंडळी आहेत. साक्षात पांडुरंग परमात्माच्या दरबारामध्ये सेवा चालू आहे. आणि गोड असा 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संसाराच्या नावाने शून्य घालतात. अण्णाच्या जीवनाचा विचार जर आपण केला तर त्यांनी सुद्धा संसाराच्या नावाने शून्यच घातलेला आहे. परमार्थ कळत असताना संसारावर पाणी सोडावं लागतं बुवा. तसा परमार्थ होत नाही. हा नाव काय तुमचं. श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भाऊ मला सांगा शून्याला काही किंमत असते का. बोला बोला बोला. शून्याला. शून्याला खाली शून्याला त्याच्या शेजारी 1 लावल्यावर त्याची किंमत 10 होते हे आपल्याला ज्ञात आहे. पण खाली शून्याला काही किंमत असते का बोला. मी तुम्हाला 0 रुपये दिले किती थैला किराणा येईल. बोला बोला बोला. रामेश्वर महाराजांनी एखाद्या कार्यकर्त्याजवळ 0 रुपये दिले आणि सप्त्याच्या काल्याच्या पंक्तीचा किराणा आणायला सांगितला. किती किराणा येईल. बोला बोला बोला. नाही ना किराणा येणार.
कारण खाली शून्याला काही किंमत नाही. जर जगद्गुरु तुकोबारा संसाराला शून्य किंमत देत असतील, याचा अर्थ तुकोबारा संसाराला किंमतच देत नाही. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन. संसाराला शून्य किंमत दिली, मग नेमकं संसाराला शून्य किंमत देण्याचं नेमकं कारण काय बुवा? नेमकं काय कारण असावं की तुकाराम महाराजांनी संसाराला शून्य किंमत दिली? उदाहरणार्थ वैभव महाराजाला कुणीतरी विचारलं का हो ते कालचे कीर्तनकार बाजड महाराज, काय मत आहे त्यांच्याबद्दल तुमचं? छे छे, शून्य माणूस येतो असं त्यांनी म्हणावं. मग त्यांनी मला शून्य म्हणावं याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे की नाही? एक तर त्यांना माझ्या ठिकाणी काहीतरी दोष दिसलेला असला पाहिजे, किंवा त्यानुसार माझा आळंदीतला तसा नाही, त्यांचा माझा पहिलाच परिचय. पण एक तर आळंदीतला आमचा 36चा आकडा असला पाहिजे, नाहीतर मग त्यांना माझ्या ठिकाणी काहीतरी दोष दिसत असले पाहिजे. तसंच आता हे तुकोबाराकडे लावा. जर तुकोबारा संसाराला शून्य किंमत देत असतील तर एक तर तुकोबारांचा संसाराचा 36चा आकडा असेल, नाहीतर जगद्गुरु तुकोबाराला संसाराच्या ठिकाणी काहीतरी दोष दिसले असतील. मग नेमकं कोणकोणत्या कारणामुळे तुकोबाराने संसाराला शून्य किंमत दिली या कारणाचा विचार करायचा आणि आपल्याला अभंग शेवटाकडे न्यायचा. माझी भाषा कळते ना? मी जे बोलतो ते कळते ना? का बसून सांगू? नाही ना? ऐका, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही संसाराच्या नावाने शून्य घातला, नाम संसाराला शून्य किंमत दिली. तर ऐका, पहिलं कारण तुकोबाराने संसाराला शून्य किंमत देण्याचं. तुकाराम महाराज म्हणतात, जर पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर हा संसारच नाही. काय म्हणतात तुकोबारा? जर पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर हा संसारच नाही. प्रपंच एक झाला होता, येतो समोर मिथ्या वार्ता, पुढे होईल मागता कदा कल्पांती सरेना. मुळात जर विचार केला तर हा संसारच नाही. तुम्ही म्हणसाल महाराज असं नाही पटत आम्हाला, हे सगळं जग आम्हाला दिसते, नेमकं याची वाट काय? आम्हाला हे जे सगळं दिसते, तुम्ही जर म्हणता संसारच नाही, तर मग हे दिसते हे नेमकं काय आहे? तर ऐका, हे परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी भासलेलं आहे. काय आहे? भासलेलं आहे. 2 मिनिटं माझी भाषा थोडी जड जाईल, मी नक्की तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीकृष्ण भाऊ, संध्याकाळची वेळ होती, तुमच्या गावात अंधार पडला होता, गावातली MSCBनं लाईट बंद केली होती काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे, आणि तुम्ही नेमके बस स्टँडवर होते. तेवढ्याच घरून मालकीनबाईचा फोन आला, हो घरातली लाईट गेली, मेणबत्ती आणाय आणि घरी या पटकन. तुम्ही बस स्टँडवरून मेणबत्ती घेतली आणि ती मेणबत्ती घेऊन तुम्ही घराच्या दिशेनं निघले. नेमकेच तुम्ही कमानीतून आत गेले की एक 10-15 फुटावर तुम्हाला एक दोरी दिसली. काय दिसली? दोरी दिसली. आणि ती दोरी अशी वाकडी तिकडे पडलेली होती. आता लाईट गेलेली होती, अंधार होता, तुम्हाला काही स्पष्ट काही दिसत नव्हतं. दुरून पाहिला अंधारामध्ये तर त्या दोरीच्या ठिकाणी तुम्हाला कशाचा भास झाला? बोला बोला बोला. वा, हुशार आहे लोक इथले. कशाचा भास झाला? सापाचा भास झाला. मग तुम्हाला असं वाटलं की आता पळत पळत घरी जावं आणि पूजेचं ताट आणावं, आणि याची नाही ना, असं नाही करणार तुम्ही. एक तर तुम्ही काडी घेऊन मारायला धावसाल किंवा आरडाओरडा करून लोक तरी गोळा करसाल. तुम्ही समोर निघून गेले, 15-20 मिनिटांनी तुमच्या पाठीमागून, तुमचं नाव काय? जनार्दन. हा, अर्ध्या तासाने जनार्दन भाऊ पाठीमागून आले आणि जनार्दन भाऊनी सुद्धा तेवढ्याच अंतरावरून ती दोरी पाहिली. पण नेमकं जनार्दन भाऊनं दोरी पाहिना आणि त्या दोरीवर काहीतरी चमकलं, पिवळ्या पिवळ्या रंगाची ती दोरी होती, आणि ते चमकल्यामुळे यांना दुरूनच ती दोरी कशी दिसली? पिवळ्या रंगाची दिसली. आता पिवळं काय असतं? 80,000. काय असतं? सोनं असतं. जनार्दन भाऊला असं वाटलं नक्की या ठिकाणी काय आहे? सोन्याचा हार आहे. आता तुम्ही पण काडी घ्यायला पडसाल का? मग पूजेचा ताट आणसाल? नाही ना. पटकन पळत पळत जाऊन हार उचलण्याकरता प्रयत्न करतील. आता जनार्दन भाऊही सुद्धा निघून गेले आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने पाठीमागून बाजार महाराज आले. तर माझं कीर्तन होतं ना, अर्ध्या तासाने पाठीमागून मी आलो आणि मी सुद्धा तेवढ्याच अंतरावरून ती दोरी पाहिली. पण रामेश्वर महाराज, माझ्या खिशात मोबाईल होता आणि माझ्या मोबाईलला फुल चार्जिंग होती. मी मोबाईलचा टॉर्च ऑन केला, समोर जाऊन पाहिलं तर काय होता? बोला बोला बोला. दोरी होती. दोऱ्या किती होत्या? किती होत्या? एकच दोरी होती. फक्त एकाच दोरीच्या ठिकाणी श्रीकृष्ण भाऊला साप दिसला, जनार्दन भाऊला सोन्याचा हार दिसला
आणि बादल महाराजाला दोरी रूपाने दिसली. तसं जजू सर्पकार समर्पक प्रमाण, मला अपेक्षित असणारं प्रमाण. आधी मला सांगा, तुमच्या गावात कुऱ्हाड असते का? कुऱ्हाड केवढी असते? 15-20 फुटाची नाही ना? फार तर आपल्या हाताच्या पंजा एवढी कुऱ्हाड, आणि त्या कुऱ्हाडीला 2-2.5 फुटाचा दांडा. मला सांगा, त्या कुऱ्हाडीचा दांडा जर ढिला झाला तर काय करतात तो तुमच्याकडे? बोला. पाचर ठोकतात. काय ठोकतात? पाचर ठोकतात. का पाचर ठोकतात बरं? कुऱ्हाड ढिली होऊ नये म्हणून अशी फिट्ट पाचर ठोकावी लागते, म्हणजे कुऱ्हाड ढिली राहणार नाही. आणि समजा श्रीकृष्ण भाऊ, समजा पाचर ठोकता पाचर ढिली राहिली तर पाचर सटकून जाईल आणि कुऱ्हाड एक तर पुढे सटकल, नाहीतर हातावर तरी येईल. सेम आमचं तसंच कीर्तन करायचंय. आम्हाला जर ढिलं प्रमाण बसलं तर ते कीर्तन करायचं आंगलट येतं, आणि मग त्याला काय सांगावं कळत नाही. प्रमाण न घ्याव तर देणारा राग, आणि घ्या तर सांगाव काय. पण महाराजांनी दिलेलं प्रमाण अगदी फिट्ट पातळीसारखं होतं. आता कुऱ्हाड निष्ठायचं काम नाही, अगदी तंतोतंत प्रमाण. रज्जू सर्पाकार जगदंबर. ऐका, ज्याप्रमाणे एका जणाला दोरीवरती साप दिसला, एका जणाला दोरीवरती सोन्याचा हार दिसला, आणि एका जणाला दोरी रूपाने दिसली, तसं संत महात्म्याला जगत रूपाने दिसत असतं, आणि बाकी आम्हाला तुम्हाला हे जगत परमात्मा रूपाने संतांना दिसत असतं, आणि आम्हाला तुम्हाला जगत रूपाने दिसत असतं. हे जर पटलं नसेल, आणखी एक दृष्टांत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका, जुन्या काळामध्ये, बाबा नाव काय तुमचं? मुरलीधर बाबा, मला सांगा, ज्यावेळी तुम्ही लहान होते किंवा तुम्ही 15-20 वर्षाचे होते, त्या काळामध्ये जर शेताला कंपाऊंड करायचं असेल, आजच्या भाषेत कंपाऊंड, जुन्या भाषेत कुंपण, जर एखाद्या शेताला कुंपण करायचं असेल तर तारं होते का? तुमच्या म्हातारपणी नाही, तारं नव्हते. मग जर शेताला कुंपण करायचं असेल काय करावं लागायचं? काट्या ठोकायच्या. वा, काय ठोकायच्या? काट्या ठोकाव्या लागत होत्या. तसं कुंपणच करता येत नव्हतं. एक शेतकरी सकाळी 5 वाजता उठला, हातात कुऱ्हाड घेतली आणि शेतात गेला. शेताच्या बांधावरती भला मोठा काटाचा फास टाकलेला होता. एक फासावरची काठी उचलली, बांधावरती ठोकली. दुसरी काठी उचलली, त्याच्या शेजारी ठोकली. तिसरी त्याच्या शेजारी. असं त्याचा काट्या ठोकण्याचा तो उपक्रम सुरू. 1-1.5 तास झाला. बिचाराला तहान लागली म्हणून विहिरीजवळ आला. विहिरीतून पाणी काढलं, पाणी प्यायला, आणि 5-10 मिनिटं बसला आणि पुन्हा काटे ठोकायला लागला. पुन्हा 10-15 काटे ठोकल्याच्या नंतर आश्चर्य असं घडलं, वैभव महाराज, समोरची काठी उचलणार तेवढ्यात त्यांना काठीवर एक सरड्या दिसला. काय दिसला? सरड्या दिसला. श्रीकृष्ण भाऊ, केवढा असतो सरड्या? केवढा असतो? 10 फुटाचा नाही ना? फार तर आपल्या हाताच्या इती एवढा. केवढा असतो? हाताच्या इती एवढा सरड्या असतो. हा सरड्या त्या भाऊराव पाटलानं पाहिला, घेतलं नाही बरं का. त्या भाऊ पाटलानं पाहिला, आणि पाहिल्याच्या नंतर नेमकंच सरड्या पाहणं आणि त्याला जांभई येणं. त्यांनी सरड्या पाहणं आणि त्यांना जांभई येणं सोबत झालं. आता प्रश्न असा आहे, जांभई आल्याच्या नंतर माणसाचं तोंड काय होतं? बोला काय होतं? उघडतं तोंड. इंग्लिश मीडियम मध्ये सांगायचं झालं तर ओपन होतं. काय होतं? ओपन होतं. ज्यावेळी आपल्याला जांभई येते, मी सांगत नाही, ज्ञानोबराची होय, ज्ञानोबराय म्हणतात, जांभया पसरे मुख आवडचं ते पडे, पुढचं नाही घ्यायचं आपल्याला. जांभया पसरे मुख एवढंच घ्यायचं.
ज्यावेळी आपल्याला जांभई येते त्यावेळी तोंड पसरतं, नाम तोंड उघडं होतं. हा, नुसतं तोंड उघडं होत नाही, डोळे काय होतात? बोला की. जांभई आल्याच्या नंतर तोंड उघडतं पण डोळे काय होतात? बोला ना. डोळे बंद होतात. जांभई आल्याच्या नंतर तोंड उघडतं आणि डोळे बंद होतात. नेमकं त्याचं तेच झालं, भाऊसाहेबाचं तेच झालं. तोंड उघडलं आणि डोळे बंद झाले. आता जांभई किती घंटे राहते? 5 घंटे नाही ना, फार तर 5 सेकंद. 1 मिनिट नाही हो, 5 सेकंद फार तर. 5 सेकंदामध्ये भाऊसाहेबाची जांभई गेली. आता तोंड काय झालं? क्लोज झालं आणि डोळे काय झाले? उघडले, नाम ओपन झाले. आणि पाहिलं तर काठीवरचा सरड्या गायब. भाऊसाहेब विचार करायला लागले, जांभई येण्याच्या अगोदर काठीवर सरड्या होता, मला जांभई आली, माझं तोंड उघडलं, माझे डोळे बंद झाले, माझी जांभई गेल्याच्या नंतर एवढ्या 5 सेकंदात नेमका सरड्या गेला कुठं? भाऊसाहेबांनी विचार केला, नेमका सरड्या कुठे गेला? सरड्या कुठे गेला? नक्की म्हणे माझ्या पोटात गेला ना. आता काय माझं खरं नाही. मला जांभई आली, जांभई येण्याच्या अगोदर माझं तोंड लावलेलं होतं, जांभई आली, तोंड उघडलं, डोळे बंद झाले. जांभई गेली, माझं तोंड बंद झालं आणि डोळे उघडले. पाहतो तर काठीवर सरड्या नाही, गेला कुठं? विचार करायला लागले, म्हणे नक्की सरड्या पोटात गेला, आता काय आपलं खरं नाही. पळत भाऊसाहेबांना तशीच कुऱ्हाड खाली टाकून दिली आणि पळत घरी आले. पोरांना सांगितलं, पोरो आता काय माझं खरं नाही, आत्ताच्या आत्ता गाडी काढा आणि मला आत्ताच्या आत्ता एकटं चिखलीला घेऊन चला, नाही तर मला संभाजीनगरला तरी न्या. पोरांनी गाडी काढली, बापाला गाडीत टाकलं आणि गाडी घेऊन सरळ चिखलीत गेले. चिखलीत एका डॉक्टरने यांच्या पोटाची सोनोग्राफी केली आणि डॉक्टरनं सोनोग्राफी केल्याच्या नंतर सांगितलं, भाऊसाहेब तुमच्या पोटात सरड्या वगैरे काहीच नाही. भाऊसाहेब म्हणे, तू लॉकडाऊन मध्ये पास झाला कर म्हणे. अरे म्हणे राजा, मी काट्या ठोकत होतो, काठीवर सरड्या होता, मला जांभई आली आणि जांभई आल्याच्या नंतर माझं तोंड बंद झालं. मला जांभई आली आणि जांभई आल्याच्या नंतर माझं तोंड उघडलं, डोळे बंद झाले आणि तेवढ्या वेळात सरड्या गेला कुठं? डॉक्टर म्हणे, मी थोडी होतो पाहायला. कोण होता? तूच होता म्हणे तिथं. हा, माझ्या पोटात सरड्या गेला म्हणे, दुसरा तिसरा कुठे गेला नाही. बाहेर एक कंपाऊंडर नाव लिहायला होता आणि तो कंपाऊंडर पेडचा होता. तो कंपाऊंडर म्हणे, डॉक्टर साहेब तुम्ही बाजूला म्हणे, ही आपली केस आहे म्हणे. कंपाऊंडर आत गेला, कंपाऊंडरने त्याच्या पोटाला हात लावला आणि त्याला सांगितलं, भाऊसाहेब तुमच्या पोटात सरड्या आहे म्हणे आणि जर अर्ध्या तासाच्या आत बाहेर काढला नाही तर एकाची 3 होतील म्हणे, कारण त्याच्या पोटात आणखी 2 आहेत म्हणे. अर्ध्या तासात जर बाहेर काढला नाही तर त्या एकाचे 3 होतील. हा, काय करायचं तुम्ही सांगा. भाऊसाहेब म्हणले, खर्च कंपाऊंडरनं सांगितलं 5 लाख. 10 घ्या म्हणे, पण अर्ध्या तासाच्या आत पोटातला सरड्या बाहेर काढा. कंपाऊंडर बाहेर आला आणि कंपाऊंडरनं बाहेर त्या भाऊसाहेबाच्या पोराला सांगितलं, पोरो घरी जा आणि जिवंत सरड्या पकडून आणा. पोरं घरी गेले. पोरांनी एका पन्नीमध्ये एक जिवंत सरड्या पकडून आणला आणि कंपाऊंडरच्या हातात दिला. भाऊसाहेबाला विचारलं कंपाऊंडरनी, भाऊसाहेब ज्यावेळी सरड्या तुमच्या पोटात गेला त्यावेळी तुमचं तोंड कसं होतं? बोला की, कसं होतं? उघडं होतं. मग उघडा म्हणे आता तोंड. तुम्ही नाही, त्यांना सांगितलं. भाऊसाहेब उघडा तोंड. म्हणे काय करणार म्हणे, जिथून सरड्या पोटात गेला तिथूनच बाहेर काढणार. पोट चिरायचं काम नाही, आपण शिरफाडीचं ऑपरेशन करत नाही म्हणे. जिथून सरड्या पोटात गेला तिथूनच सरड्या बाहेर काढणार. आणि ऐका, आपलं ऑपरेशन ओटी मध्ये नाही होणार म्हणे, ऑपरेशन थिएटर मध्ये नाही होणार, ऑपरेशन बाहेर पटांगणात होणार आहे म्हणे. याला हात धरला आणि बाहेर घेतला. हा, सगळी पत्रकार परिषद बोलवली. हा, ऑन द स्पॉट बाहेर डॉक्टर ऑपरेशन करणार म्हणून सगळेजण पाहायला आले. हा खाली बसला आणि त्या कंपाऊंडरने एकच 5 रुपयाची गोळी भाऊसाहेबाला खायला दिली आणि डॉक्टरने सांगितलं, भाऊसाहेब एवढी गोळी खा आणि 5 सेकंदानं ज्यावेळी सरड्या तुमच्या पोटात गेला त्यावेळी तोंड कसं होतं? उघडं. हा, मग उघडा तोंड. तुम्ही नाही, भाऊसाहेबाला सांगितलं. भाऊसाहेबाला तोंड उघडायला सांगितलं. भाऊसाहेब ज्यावेळी सरड्या तुमच्या पोटात गेला त्यावेळी डोळे कसे होते? डोळे कसे होते? मग लावा डोळे. तुम्ही नाही, डॉक्टरने भाऊसाहेबाला सांगितलं. भाऊसाहेबांनी डोळे लावले. भाऊसाहेबांनी तोंड उघडलं.
त्या गोळीच्या पॉवरमुळे भाऊसाहेबाला 5 मिनिटामध्ये उलटी झाली. ती उलटी झाल्याच्या नंतर घाण खाली पडली. त्या डॉक्टरांनी पोरांनी आणलेला सरड्या त्या उलटीत सोडला आणि भाऊसाहेबाला म्हणे उघडा डोळे झोपा म्हणे पळाला. भाऊसाहेबांनी तो सरड्या पाहिला आणि भाऊसाहेब म्हणतात डॉक्टर साहेब हात मोकळा झालो म्हणे. एका मिनिटात भाऊसाहेबांना 10 लाख रुपये काढून दिले. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? मला सांगा पोटात सरड्या होता का? बोला बोला बोला. पोटात सरड्या होता नव्हता ना? मग 10 लाख गेले कशाचे? फक्त माझ्या पोटात सरड्या गेला हा भास झाला आणि या भासामुळे 10 लाख रुपये गमवावे लागले. मग मला सांगा एक अर्ध्या फुटाच्या सरड्या जर फक्त भास झाल्यामुळे 10 लाख रुपये घालवतो, एवढा मोठा संसार आम्हाला भासलेला आहे. हा आमचं काय काय नसेल घालवत महाराज. म्हणून जी गोष्ट भासते ती गोष्ट दुःखाला कारण असते. उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला दूरवर अशा पाण्याच्या झळा दिसतात, त्याला मृगजळ असं म्हणतात. तुम्ही किती लांब पळत गेले म्हणजे तुमच्या हाती लागेल ते नाही ना, कारण ते कसं असतं भासलेलं असतं. भासलेला पदार्थ कधीच सुख देऊ शकत नाही. मग तुकोबाराय म्हणतात जर संसार भासलेला असेल तर भासलेल्या गोष्टीला आम्ही का म्हणून किंमत द्यावी, म्हणून आम्ही त्याच्या नावाने शून्य घातला अभंगाचं संसार भासलेला आहे आणि भासलेल्या पदार्थाला जर या जगातला कोणताच व्यक्ती किंमत देत नसता तर आम्ही काय म्हणून किंमत द्यावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसाराच्या नावे घालूनिया शून्य. आम्ही संसाराच्या नावाने काय घातला? शून्य घातला. हे झालं पहिलं कारण. काही साधकांनी तुकाराम महाराजाला विचारलं का हो तुकाराम महाराज फक्त एकाच कारणामुळे तुम्ही संसाराला शून्य किंमत दिली का? तुकाराम महाराज म्हटले नाही नाही, असे भरपूर कारण आहेत.
मग साधकाने विचारलं तुकोबारा सांगा ना आणखी एखादं कारण. तुकोबारा म्हणतात वावा, कारण तुकोबाराकडे अजून अर्धा तास बाकी होता. आणखी एखादं कारण सांगतो म्हणे ऐका, की ज्या कारणामुळे मी संसाराला शून्य किंमत दिली. जगात तुकोबारांचं दुसरं कारण तुकोबारा म्हणतात या संसाराला फळ नाही. फळकट तो संसार येथे सार भगवंत. ऐका ऐका, उदाहरणार्थ जनार्दन भाऊ, तुमच्या मालकीने तुमच्याकडे 50,000 रुपये दिले. काय दिले? 50,000 रुपये दिले आणि सांगितलं उद्या चिखलीच्या बाजारात जा आणि चिखलीच्या बाजारातून एक सुंदर अशी गिर गाय आपल्याला विकत आणा म्हणे. लेकरू झालं म्हणे घरी आणि लेकराला दूध लागतं म्हणे. तुम्ही उद्याच्या उद्या बाजाराला जा आणि म्हशीचं दूध काय आपल्या लेकराला पाजायचं नाही म्हणे. उद्याच्या उद्या चिखलीच्या बाजाराला जा आणि सुंदर एक गिर गाय आपल्याला विकत आणा. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी जनार्दन भाऊने 50,000 रुपये घेतले. किती? 50,000. आणि 50,000 घेऊन हे चिखलीच्या बाजारात गेले. एक 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 त्या ठिकाणी गाय पाहायला लागले आणि एक गाय त्यांना पसंत आली. हा 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 हा, त्या मालकाने गायीचं वर्णन केलं. जनार्दन भाऊ अशी गाय एक नंबर दिसायला सुंदर, त्या गायीच्या अंगावरती सोपलं तेलाने मालिश केलेली सुंदर अशी दिसायला गाय, शरीराने सुद्धा जबरदस्त अशी सुंदर गाय तुम्ही पाहिली आणि ती गाय तुम्हाला पसंत आली. त्या मालकाने त्या गायीचा कासरा सोडला, त्या गायीला तुम्हाला फिरवून दाखवलं आणि मालकाने सांगितलं जनार्दन भाऊ बिनधास्त गाय घेऊन जा. तुमची मालकीन जरी बसली तरी सुद्धा लात मारणार नाही. तुम्ही जरी चारायला नेलं तरी लात मारणार नाही. या गायला तुम्ही हिरवा चारा द्या, या गायला तुम्ही वाढलेला कुटार द्या. गाय मोकळ्या मनानं खाईल, कुणालाही त्रास गाय देणार नाही. तुम्ही 50,000 रुपये मोजले, त्या गायीच्या मालकाला दिले आणि गायीचा कासरा पकडला आणि गाय घरी आणली. घरी आणल्याच्या नंतर मालकीनबाईनं पूजेचं ताट काढलं आणि पूजेचं ताट काढून मालकीनबाईला गायीच्या पायावर पाणी टाकलं, कुंकू लावलं गायीला आणि विचारलं मालक केवढ्यात बसली हो गाय? अगं तू दिले 50,000 रुपये तेवढ्यात गाय बसली, सुंदर गाय आहे म्हणे. वा 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 मालक, तुम्ही फार छान गाय आणली बरं का. त्या गायीचं दर्शन घेतलं तरी सुद्धा गायीनं पाय हलवला नाही. आणि शेवटी मालकीने जनार्दन भाऊला एकच प्रश्न विचारला, का हो ही जनते किती दिवसानं? हा म्हणे तेवढं सोडून बोला. बरं म्हणे दूध? अजिबात दूध देत नाही म्हणे. आता मालकीन पूजा करेल जनार्दन भाऊची का शिव्या घालल? बोला बोला बोला. एखाद्या गायीला दूध न दिल्यामुळे आणि ती जनत नसल्यामुळे जर तिला कुणी स्वीकारत नसेल तर तसं या संसाराला जर कोणतंच फळ नसेल तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्ही त्या संसाराला काय किंमत द्यावी. कारण ऐका, ज्या झाडाला फळं येत नाही त्या झाडाकडे कुणी डोकून सुद्धा पाहत नाही. मग संसाराला जर फळ नसेल तर तुकोबारा म्हणतात आम्ही संसार साबरी वाडी नल्या सरळा वरे फळ ना तू पोकळा कास्तान झाले गळा. शेळीच्या गळ्याला आलेलं स्तन काय फायदा त्याचा? काहीच फायदा नाही महाराज. तसा संसार जर याला जर काहीच फळ नसेल, या फळना चुंबिता फळना तुरंबिता, जे काही पंडसुता ते रुखुच्या ज्ञानोबाऱ्या 15व्या अध्यायामध्ये बोलतात. मग जर संसाराला फळ नसेल तर तुकोबारा म्हणतात आम्ही याला किंमत देणार नाही. संसाराच्या नावे संसाराच्या नावे
राजकुमारांनी पहिलं कारण सांगितलं संसार भासलेला आहे, दुसरं कारण सांगितलं संसाराला फळ नाही. ऐका तिसरं कारण, हा संसार खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायायर दार हरविना. संसार खोटा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय खोटा आहे, तर भासलेला पदार्थ खोटा असतो. गावच्या पाटलाच्या पोराचं लग्न होतं, आता पाटलाच्या पोराचं लग्न, राजाच्या पोराचं लग्न, तिथं काय पुन्हा काहीच कमी नाही महाराज. त्या पाटलाकडे 300 एकर शेती होती आणि त्या 300 एकर शेतीमध्ये काम करण्याकरता रोज 50 महिला त्याच्या शेतात असायच्या. या बिचारानं त्या माय मावल्याला सांगितलं, माय मावल्या हो, तुम्ही सुद्धा घरी चूल पेटवायची नाही, माझ्या पोराच्या लग्नाच्या दिवशी सकाळीच लग्नाला यायचं. हा, त्या माय मावल्याने विचार केला, बाई म्हणे पाटलाच्या पोराचं लग्न आहे आणि असं कसं जाऊन जमणार म्हणे. म्हणून त्या 15च्या 15 जणी, आता 15 जणीचीच गाडी भरते म्हणून 15च्या 15 जणी चिखलीच्या बाजारात गेल्या आणि दामोदर महाराज त्या 15 जणी सुंदर अशा पैठण्या विकत आणल्या. सुंदर पैठण्या अंगावरती परिधान केल्या, पण त्याच्यात ते हुशार होते. ते म्हणे, बाई हे पैठण्याचं झालं म्हणे, पण आता त्या पाटलाच्या घरी मोठमोठ्या घरच्या बाहेर येतील आणि त्यांच्या गळ्यात दागदागिने असतील. कुणाच्या गळ्यात शॉर्ट असेल, कुणाच्या गळ्यात लॉंग असेल गंठन, कुणाच्या गळ्यात एकदाणी असेल, कुणाच्या गळ्यात गहूपोत असेल, कुणाच्या कानात झुंबर असतील म्हणे, तर कुणाच्या कानात ते पत्ते असतील म्हणे. तुम्ही म्हणसाल तुमचे एवढे नाव कसं काय पाठ, आधी नव्हते पाठ, पण या 4 वर्षात सगळे पाठ झाले. एवढे दागदागिने तिथल्या मायमावल्यांच्या गळ्यात असतील म्हणे बाई, आणि आपल्या गळ्यात काहीच नाही, शोभल का म्हणे. म्हणजे मग काय करायचं म्हणे, तुम्ही 500-500 रुपये गोळा करा म्हणे. सगळ्या जणीनं 500-500 रुपये गोळा केले आणि हिनं ते 500-500 रुपये घेतले. अण्णा ही थेट चिखलीच्या बाजारात गेली आणि हिनं 500-500 रुपयात किलो सोनं विकत आणलं. किती रुपयात? 500-500 रुपयात हिनं किलो सोनं विकत आणलं. सगळ्यांना सोनं अंगावर परिधान केलं. एक बोलेरो गाडी, यांनी स्पेशल बोलेरो गाडी केली आणि एक 10 किलोमीटर पाटलाचं गाव होतं. या सगळ्या जणी गाडीत बसल्या आणि पाटलाच्या पोराच्या लग्नात गेला. आता यांनी दुपारी मस्त जेवण केले, संध्याकाळी परत जेवण केले. संध्याकाळी आता हल्लीचे लग्न काय लवकर लागत नाही, संध्याकाळी 9 वाजता लग्न लागलं आणि पाटलानं हातात माईक घेतला आणि माईक मधून पुकारलं, बाहेर गावून आलेल्या पाहुणे मंडळींनी कुणी जेवल्याशिवाय घरी जाऊ नाही. ह्या पुन्हा जेवायला बसल्या. आता एवढं पंचपक्वान्नाचं जेवण कधीच पाहिलं नव्हतं ना महाराज. 10 वाजता परत जेवण केले, 11 वाजले आणि आता निघणार तेवढ्यात अध्यक्ष म्हणते, बाई म्हणे उद्या पाटलांनी जर विचारलं तुम्ही लग्नात होत्या की नाही, मग कसं सांगायचं म्हणे, चला म्हणे स्टेजवर. आणि लगेच तिथं जाऊन सेल्फी काढला. सगळ्यांनी नवरदेव नवरी सोबत फोटो काढले आणि 12 वाजता यांनी ठरवलं आता निघायला काही अडचण नाही. लगेच सांगितलं, भाऊ चल काढ रे म्हणे गाडी. त्या ड्रायव्हरनं गाडी काढली, सगळ्या जणी गाडीत बसल्या आणि गाडी पेठ पासून फक्त एक 5 किलोमीटर बाहेर गेली. बाहेर गेल्याच्या नंतर यांना एक गाडी आडवी आली. काय झालं, एक गाडी आडवी आली आणि त्या गाडीमध्ये उघडे बम हातात कोयते घेतलेले चोर होते. त्या चोरांनी ही गाडी अडवली, गाडी उभी केली आणि एका चोरानं गाडीवर टॉर्च लावला आणि महिला मंडळाच्या गळ्यातलं सोनं आता ते खोटं होतं महाराज. कसं होतं ते बेंटेकचं होतं, पण त्याची कमाल सांगतो तुम्हाला, जोपर्यंत त्याला पॉलिश असते तोपर्यंत ते खऱ्या सोन्याला सुद्धा मागं टाकते, एवढं सुंदर दिसते. त्या चोरांनी ते सोनं पाहिलं आणि त्यातला एक चोर म्हणायला लागला, माझी सोनियाचा दिनो आणि त्यातला दुसरा चोर म्हणायला लागला, उजळले भाग्य. आता म्हणे आयुष्यात पुन्हा चोरी करायचं काम राहिलं नाही, एवढं सोनं जर मिळालं तर. महाराज चोरांनी गाडीचं गेट उघडलंय, एका रांगेत सगळ्या खाली उतरवल्या आणि काढा म्हणे गळ्यातल्या. आता ह्या कशाला भीतात महाराज, आता एका दिवसाचा रोज 500 रुपये म्हणजे एका दिवसाचा नाही तर 2 दिवसाचा रोज. पट यांनी गळ्यातलं काढून दिलं. चोरानं ते सगळं रुमालात बांधलं, चला बसा म्हणे गाडीत. आता चोर चांगले होते महाराज, त्यांनी काय महिला मंडळाला त्रास दिला नाही, मुकाट्यानं गाडीत बसायला सांगितलं. चोरही सगळे गाडीत बसले, पण त्यात एक होती अध्यक्ष बचत गटाची. तिला भाषण ठोकायचं लई ना, ती अशी माईकवर उभी राहिली आणि ती काय म्हणती, अय मेल्या, अरे ने 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 म्हणे, समजा खोटच ते. चोराईनं सगळ्या सोडल्या आणि अध्यक्ष असा धुतला
दुसऱ्या दिवशी मी अध्यक्षाला भेटायला गेलो तर अध्यक्ष मशिवारी फुगला होता. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. सोनं कसं होतं? बोला बोला बोला. खोटं होतं. मग खोट्या सोन्याने जर एका मायमाऊलीला एवढा मार खायला भाग पाडला तर एवढा मोठा खोटा संसार आम्हाला किती मार खायला भाग पडत असेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या नावे संसाराच्या विभोदी बाबाच्या चाली फक्त म्हणण्याचा प्रयत्न करतो. काही चुकलं तर माफ करा. विढाला कारण मी आपल्या समोर मांडले. पहिलं कारण आहे संसार भासलेला आहे. दुसरं कारण सांगितलं संसाराला फळ नाही. तिसरं कारण सांगितलं संसार खोटा आहे. आणि आता चौथं कारण ऐका. चौथं कारण सांगतो आणि 8 तास घेतो. तुम्ही शेतकरी, तुम्हाला 8 तास कळतील. चौथं कारण ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या संसारातला प्रत्येक व्यवहार हा स्वार्थाचा व्यवहार आहे. कशाचा व्यवहार आहे? स्वार्थाचा व्यवहार आहे. या जगतामध्ये प्रत्येक व्यवहार स्वार्थाचा आहे. मी सांगत नाही, संत महात्मे सांगतात. मध्यम धरायचा, मध्यम मध्यम धरा, मध्यम धरा, मध्यम पंचम धरा. 2 का पंचम धरा ना. काळी 4 धरा. जोवरी चरण गा तोवरी मनती माझा. जोवरी चरण गा तोवरी मनती माझा.
वरच्या 6ची दुप्पट म्हणताना त्याने मध्यमचे दुप्पट म्हणले. जो बरी चढण गातो मला ती माझ्या मानती लहान थोर देह सुखाची आकाश. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत या जगात लोक तुम्हाला आपलं म्हणतात. म्हणजे हा सगळा व्यवहार स्वार्थाचा आहे. ऐका ऐका ऐका, जोपर्यंत साहेब सत्तेवरती आहे तोपर्यंत साहेबाला थुकायची जरी इच्छा झाली तर लोक वंजर पुढं करतात. साहेब आमच्या हातावर थुका, आणि एकदा साहेबाची सत्ता जाऊ द्या लोक साहेबावर थुकतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हा सगळा संसार स्वार्थाचा आहे. हा एक प्रश्न विचारतो श्रीकृष्ण भाऊ, माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं? बोला की ब्रह्मचर्य तुम्ही कोणावर असतं? कोणावर असतं? आपलं तर हे हो, तुमचं नाही माहिती. माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं? बायकोवर असतं. कोणावर असतं? बायको. बरं, बायकोचं कोणावर असतं सगळ्यात जास्त प्रेम? हा, मायबापाचं घर सोडून येते म्हणजे अर्थातच नवऱ्यावर प्रेम असतं. हा हा, आता लग्नाला 1 वर्ष झालं आणि हे पोरग झालं. आता बायकोचं प्रेम कोणावर? अर्ध नवऱ्यावर आणि अर्ध पोरावर. ते पोरग मोठं झालं, त्या पोराचं लग्न झालं, पोराला पोरग झालं. आता अर्ध प्रेम नातावर आणि अर्ध प्रेम पोरावर, आणि म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवावर. सगळा व्यवहार स्वार्थाचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्या ठिकाणी स्वार्थ आहे त्या ठिकाणी आम्ही संसाराला किंमत देणार नाही. संसारामध्ये स्वार्थ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या नावे घालो संसाराला शून्य किंमत दिली आणि आम्ही वाढता हा पुण्य धर्म केला. अशी अनेक कारणं सांगता येतील, पण आपल्याकडे वेळ आपल्यासाठी थांबत नाही. अशा अनेक कारणामुळे तुकाराम महाराजांनी संसाराला शून्य किंमत दिली. मला असं वाटते या अनेक कारणामुळे अण्णांनी सुद्धा संसाराला शून्य किंमत दिली आणि त्यांनी परमार्थाकरता आपलं जीवन खर्ची केलं. अण्णांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अनेकांच्या मुखातून श्रवण केलं की अण्णा कीर्तनाला जरी गेले तरी सुद्धा आपली शिदोरी सोबत घेऊन जायचे. म्हणजे तुकोबारांनी सांगितलेलं तट्टा ऋषभास्य दाना तृण मागू नये जाना. हा, तुमच्या गावामध्ये एक सुतार समाजाचे व्यक्ती आहे ज्यांनी अण्णाची भरपूर कीर्तनं ऐकली. सुरेश भाऊ गोते म्हणून त्यांचं नाव आहे. आज सकाळी त्यांच्या दुकान शेजारीच माझं दुकान आहे, म्हणून त्यांनी विचारलं कुठं कीर्तनाला चालले, म्हणून त्यांनी अण्णाच्या जीवनाचा प्रसंग सांगितला. त्यांनी सांगितलं म्हणे, महाराज आम्ही अण्णासोबत कीर्तनाला गेल्याच्या नंतर मेहकर या ठिकाणी अण्णाला ते भरपूर असं पाकिट दिलं. अण्णांनी ते करायला सांगितलं आणि फक्त म्हणे हे तिकिटाला मला एवढे पैसे लागले, एवढे पैसे मला द्या आणि बाकीचे पैसे परत घ्या. मग जर अण्णा कीर्तनाला दिलेलं पाकिट परत करत असतील तर मला असं वाटते नक्कीच अण्णांनी संसाराच्या नावानं शून्य घातलेला. एकीकडे पाकिट गोळा करणारे आम्ही बाजूला राहिलो आणि अण्णांनी त्याच्यावरती सुद्धा पाणी सोडावं. म्हणजे किती वैराग्य असावं महाराज. असं अण्णाचं जीवन आणि अशा अण्णांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मी कीर्तन करावं एवढा मोठा नाहीये. अण्णाच्या कृपेने त्या अभंगाचं चिंतन करत आहे आणि अण्णाच्याच कृपेने हे चिंतन माझ्याकडून आतापर्यंत झालेलं आहे. अगदी 10 मिनिटे माझ्याकडे राहिलेले आहेत. सुरुवातीला मी अभंगाचा पूर्ण अर्थ सांगितलेला आहे, त्यामुळे अभंग पूर्ण सोडवला नाही असं माझ्यावर कुणाचं बंधन नाही. सगळ्यांनी अभंगाचा अर्थ सुरुवातीला ऐकलेला आहे आणि सर्वांनी आम्हाला अभंगाचा अर्थ कळाला असं कबूल सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आता सगळाच अभंग मी सोडवला पाहिजे असं मला बंधन नाही. आणि राहिलाच बाकीचा अभंग तर पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन. आपलं रिझर्वेशन केलेलं बरं असतं महाराज. विढाला तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसाराच्या नावाने शून्य किंमत दिली आणि आम्ही पुण्यस्वरूप धर्म वाढता केला. नाम आमच्या वाडवडिलांनी जो काही धर्म केला
तो आम्ही वाढता केला, किंवा मग आमच्या वडिलांपासून चालत आलेला धर्म वाढता धर्म तो आम्ही केला, असा जगद्गुरु तुकोबारांनी संसाराच्या नावाने शून्य घालून एक साधना केली. मग नेमका कोणकोणता धर्म केला तर ऐका, संतांनी अनेक धर्म केले. संतांनी पहिला धर्म केला, पंढरीची वारी केली. माझे जीवीच्या आवडी पंढरपुराने नरडी. संतांनी दुसरी गोष्ट भगवान परमात्म्याविषयी एक निष्ठता ठेवली, निष्ठावंत भाव किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण दैशा परे. म्हणजे संतांनी एक निष्ठता ठेवली. तिसरी गोष्ट म्हणजे संतांनी त्यांच्या जीवनामध्ये मुखातून कधी परमात्म्याचं नाव कमी होऊ दिलं नाही. आम्ही नामाचे धारक प्रकार अनेक. मी जे काही प्रत्येक कारण तुम्हाला सांगितलं किंवा प्रत्येक धर्म सांगत आहे तर ऐका, या प्रत्येकाला प्रमाण देतो, कारण मी बॉस प्रामाणिक आहे. बघा, कीर्तनामध्ये प्रत्येक वाक्याला संत वाङ्मयाचा पुरावा असावा. ज्याच्या कीर्तनात संत वाङ्मयाचा पुरावा तोच खरा महाराज. नाही तर ज्याच्या कीर्तनात नाही संत वाङ्मयाचा पुरावा, मग तो महाराजच जिता पुरावा. पुण्यस्वरूप धर्म वाढता केला. नाम संतांनी हे सगळे सांगितलेले धर्माच्या अनेक व्याख्या. धर्मराजाने धर्माची व्याख्या सांगितली. येतो अभ्युदय निश्रेय संसिद्धीचा धर्म, अशी एक यक्षाने धर्माची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर एक ज्ञानोबाराची व्याख्या. ज्ञानोबारा म्हणतात, यथाबळी जे करीते तया नाम धर्म ठेवते. याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. वाढ वडिलांनी जे केलं त्याचं ते करणं म्हणजे धर्म. अण्णांनी जे केलं ते रामेश्वर महाराजांनी करणं म्हणजे धर्म. रामेश्वर महाराजांनी केलं ते नाव काय महाराज योगेश महाराजांनी करणं हा धर्म. वाढ वडिलांनी जे केलं ते आम्ही करणं, जोग महाराजांनी जे केलं ते आम्ही करणं हा धर्म. आणि एक एच.के. मोरे नावाचा शास्त्रज्ञ, त्याने धर्माची व्याख्या सांगितली. रिकॉग्निशन ऑन द पार्ट ऑफ मॅन ऑफ सम हवेअर अनसीन पॉवर ॲज हॅव्हिंग कंट्रोल ऑफ हिज डेस्टिनी ॲज बिंग इंटायटल टू ओबिडियन्स रेव्हरन्स ऑर वर्शिप इट्स कॉल्ड ॲज रिलिजन. याला धर्म असं म्हणतात. अशा धर्माच्या अनेक जरी व्याख्या असल्या तरी आपल्याला अपेक्षित असणारी व्याख्या ज्ञानोबाराची. वाढ वडिलांनी केलं ते करणं धर्म. मग वाढ वडिलांनी केलं म्हणजे नेमकं काय केलं? आपल्या घरच्या बिड्या फुकणाऱ्या बुवानं केलं ते करणं. बिड्या फुकणाऱ्या बापाने जे केलं ते करणं धर्म नाही. पारमार्थिक वाढ वडिलांनी जे केलं ते करणं धर्म. मग अण्णांनी केलं ते धर्म जर म्हणायचं असेल तर अण्णांनी काय केलं? जे तुकोबारांनी केलं ते केलं. हरिभजनी हे आता शेवट म्हणा, हरिभजनी हे धवळीले जग कविला लाग कळी काळाचा. ऐका, त्यांनी हरिभजनाने संपूर्ण जग धवळून काढलं. आणि अण्णांनी सुद्धा हजारो विद्यार्थी तयार करून त्यांच्या मुखातून परमात्म्याचे नाव काढून हरिभजनाने संपूर्ण जग धवळून काढलं, असंच आपल्याला म्हणावं लागेल. गुरुनाम गुरु चैतन्य महाराज देगलूरकर असे सांगत असतात, मी एकटा घरामध्ये बसून ज्ञानेश्वरी वाचतो ह्याला किंमत नाही. मी एकटा घरामध्ये बसून ज्ञानेश्वरी वाचतो ह्याला किंमत नाही. मी किती जणांना घेऊन ज्ञानेश्वरी वाचतो ह्याला किंमत आहे. एकट्याने परमार्थ करण्यात किंमत नाही. कीर्तनाला येत असताना मी एकटी कीर्तनाला येते याला किंमत नाही. मी किती जणीच्या सोबत आणते याला किंमत आहे. तुम्ही मांडवाचे गाणे म्हणायला जाता, एकट्या जाता का? नाही, लगेच शेजारीला आवाज देतात, चाल माय शेजारी पार जायचं. तसं कीर्तनाला येताना 2-4 जणीला आवाज देऊन यायचा बरं का. म्हणून हरिभजनी हे धवळीले जग सुखविला लाग कळी काळाचा. मग नेमकं हरिभजनाने संपूर्ण जग धवळून का काढलं तर बाकीच्या साधनाच्या भानगडीत पडण्यात फायदा नाही. इतर साधने फळकामध्ये पुनरपी आणि ते गर्भवासा, बाकीचे साधन आपल्याला दुःखाला कारण आहेत. आणि कलियुगामध्ये हरिभजनाशिवाय पर्याय नाही. कलियुगा माझे कीर्तन केले नारायण देव. तुम्ही म्हणसाल महाराज कलियुगात हरिकीर्तनच का करायचं? कारण कलियुगाची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात. सांगू का? सांगू? आता माझा आवाज चलन न चलन. बाबांनी थोडासा गुळ दिला तर चलन बी, आणि यायनं थोडासा कोरस केला तर आणखी चलन. प्रयत्न करतो. कलियुगाची परिस्थिती वर्णन करतात नाथ महाराज. नाथ महाराज कलियुगाची परिस्थिती वर्णन करत असताना सांगतात, निर्गुण निराकार दादा मागून माझे गाव शकून सांगा. हरी
शकून शकून कलियुगाची दलाल कवी थोरी पुत्र तो होय पित्याचा वैरी म्हातारा सोडून घरोघरी फिरतील नारी ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून 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 कलियुगामध्ये विपरीत होईल बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल 5 वर्षाची बाळ भ्रतार मागे 6 वर्षाची नार गर्भिणा होईल निर्गुण निराकार माहूर माझे गाव म्हणून नाटक याच यमाई मातेकडे प्रार्थना करतात भयदारू घड भयदारू एवढी बिकट परिस्थिती कलियुगाची आहे की कलियुगामध्ये जर पुत्र बापाचा वैरी होत असेल तर मला असं वाटते या कलियुगामध्ये बाकीचे साधन आपल्याच्याने जमणं शक्य नाही एक सोपं साधन आपल्याच्याने जमू शकते त्याचं नाव आहे हरिभजन म्हणून एकदा सर्वांनी ते हात वर घ्यायचे आणि हरिभजन करायचे विठोबा कलियुगाची परिस्थिती बिकट असल्यामुळे हरिभजनाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून हरिभजनावाचून कोणतंही साधन आता करण्याची गरज नाही कोणाही न लागे साधनांचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी कोणत्याही साधनाच्या भानगडीत पडायचं नाही फक्त संतांनी जी साधनं सांगितली ती साधना करायची नाम हरिभजन करायचं आणि त्याचा परिणाम आपल्याला काय प्राप्त होईल अभंगाचं शेवट तुका म्हणे सुख समाधी हरिकथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा
मेरे और व्यथा गायत तो हरि भजन है धवल सुखविलाला जगत गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याला सुख आणि समाधी पाहिजे त्याने हरिकथा गायची असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला। जे काही योग्य आहे ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा आहे। या ठिकाणी गोड गुणीजन मंडळी मला या ठिकाणी साथ केली आहे। सर्व गोड मंडळी आहेत, माझे परमस्नेही आहेत। एक विशेष म्हणजे महाराजांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे परम आदरणीय परमस्नेही बालाजी महाराज। जर आपल्याला कोणी विचारलं की छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व काय, तर आपण एका वाक्यात सांगू, छत्रपती शिवरायांनी जे काही गडकोट बांधले, पाण्यामध्ये सुद्धा गडकोट बांधले, समुद्रामध्ये सुद्धा, हे छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व आहे। पण मला छत्रपती शिवरायांचं ते कर्तृत्वच वाटत नाही। खरं छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व म्हणजे त्यांनी बुलंद गडकोटासारखा एक एक मावळा निर्माण केला, हे छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व। कोणताही मावळा तुम्ही उचला, प्रति शिवाजी महाराज होता, मग तो यसाजी घ्या, कुळतोजी घ्या, प्रतापजी गुजर घ्या, कुणीही उचला, प्रति शिवाजी महाराज होता। मला असं वाटतं हे उभे असणारे विद्यार्थी उद्याचे प्रति बालाजी महाराज आहेत। यांना योग्य मार्गदर्शन आमचे बालाजी महाराज त्या ठिकाणी देत आहेत आणि याच मार्गदर्शनामध्ये विद्यार्थी जर वाढत असतील तर मला असं वाटतं नक्की यातला एखादा माझ्या जागी उभा असेल, एखादा वैभव महाराजांच्या जागी बसलेला असेल, तर एखादा रामेश्वर महाराजांच्या जागी गायन करत असेल। म्हणून महाराजांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा। सुंदर कार्य या ठिकाणी करत आहेत।
आपलीही मुलं तुमच्या संस्थेमध्ये घाला, जेणेकरून ते नाही उद्या इंजिनियर बनणार, नाही उद्या डॉक्टर बनणार, पण कदाचित ते तुम्हाला मम्मी आणि पप्पा म्हणायला जरी शिकले तरी भरपूर झालं. हल्ली पोरं मायबापाला मानायला तयार नाहीत. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्व गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला कीर्तन करायला एवढ्या मोठ्या उपरण्याचं काय करायचं, म्हणजे कोरोना गिरोना आला तर झाडाला लटकायला? अजिबात नाही. कीर्तनकार असं कधी करत नाही. कोरोना काळामध्ये आमच्या काही काही कीर्तनकारांनी भाजीपाला ऐकला, काही काही शेती केली, आणि काही काही बालाजी महाराज कपडे पण शिवले, पण असं काही केलं नाही. या उपरण्याचा एवढाच फायदा कीर्तन झाला की मी तुमच्या मनात फिरणारा या 200 500 असा पण याचा उपयोग नाही. याचा उपयोग एवढाच आहे, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही तुमच्या आशीर्वाद या पदरामध्ये टाका, जेणेकरून मी गुरुवारांच्या चरणी जाईल, अभ्यास करण्याचा प्रयत्न करील, आणि तुम्ही बहुमताने जर मला निवडून आणलं तर मग मी पुन्हा येईल. ज्ञानेश्वर Thank you.